लोकसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात विधान परिषदेची निवडणूक पार पडणार आहे. राज्यात पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीसाठी जोरदार तयारी करण्यात येते. शिवसेना, ठाकरे गट, भाजप आणि मनसेनी उमेदवार जाहीर केले आहेत. तर शिवसेना शिंदे गट देखील 4 ठिकाणी उमेदवार देणार असल्याचं शिवसेनेकडून सांगण्यात येत आहे. कोकण आणि मुंबई पदवीधर तर नाशिक आणि मुंबई शिक्षक या 4 मतदारसंघासाठी शिवसेना उमेदवार देण्यासाठी इच्छुक असल्याची सूत्रांची माहिती आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री, शिवसेना शिंदे गटाचे नेते दीपक सावंत हे मुंबई पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. याच संदर्भात दीपक सावंत हे माध्यमाशी संवाद साधतायत. नेमकं दीपक सावंत काय म्हणतायत हे पाहूया. बरोबर आहे. मला पण आता तुमच्याकडून कळलेलं आहे. यापूर्वी मला देखील याची कल्पना नव्हती. प्रत्येक पक्षाला आपला उमेदवार जाहीर करण्याचा हक्क आहे लोकशाहीमध्ये. त्याप्रमाणे त्यांनी कदाचित केली असावी. पण या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री जो काही निर्णय घेतील तो मला मान्य राहील. माझी लढाईची ठाम इच्छा आहे, कारण मी गेली 2 पदवीधर मतदारसंघ सांभाळलेला आहे आणि अतिशय विपरीत परिस्थितीत देखील हा मतदारसंघ निवडून आणलेला आहे. तर त्यामुळे त्यावेळी पण भारतीय जनता पक्षाने सपोर्ट केला होता. ह्यावेळी देखील ते सपोर्ट करतील अशी माझी इच्छा आहे आणि माझा होरा आहे. तिकडे पण संजय मोदींनी घेतला, इथे तुम्ही अर्ज घेतलेला आहे. किरण शेलारचे नाव जाहीर होतं. कुठेतरी गोंधळ येतो आणि तुमचा दावा आहे इतक्या लढाईची त्याचा प्रयत्न लढायला तयार असतो वेगवेगळी. बघा, मी अर्ज घेतलाय, माझा अर्ज भरून तयार आहे. खरं म्हणजे आज मी तो देणार होतो, पण कदाचित उद्या तो देऊ शकेन हा अर्ज. पण ह्या बाबतीमध्ये जो काही निर्णय वरिष्ठ पातळीवरती होईल त्याप्रमाणेच सगळं होणार आहे. माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री या बाबतीत चर्चा करतील असं मला वाटते आणि त्यातून हा विसंवाद नाहीये, यामध्ये चांगला सुसंवाद होईल असं वाटतं. कुठेतरी लढायची इच्छा ठाम असता तुमच्या मतावरती तुम्हाला लढायचा एका प्रमुख दावा एकनाथ शिंदे शिवसेनेचा आहे. हे बघा, मी ज्या दिवशी माननीय शिंदे साहेबांकडे प्रवेश केला त्या दिवसापासून मी हेच सांगतोय की मला पदवीधर मतदारसंघ लढायचा आहे. त्याप्रमाणे मी लढणारच. ज्याप्रमाणे शिंदे साहेब आदेश देतील त्याप्रमाणे पुढचं ठरेल. तुम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असता एकनाथ शिंदेची न विचारता किंवा संवाद न साधता ज्याला जाहीर केलेलं मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन हा मुद्दे मांडणार आहे. हा, मुख्यमंत्र्यांच्या कानावरती ही गोष्ट गेलेली आहे आणि तशा प्रकारचं ते मला बोलवतील. संध्याकाळपर्यंत, रात्रीपर्यंत बोलवतील आणि या बाबतीमध्ये चर्चा होईल. हे सर्वस्वी माननीय मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरती डिपेंड राहील आणि मला असं वाटतं की ते योग्य तो निर्णय घेतील आणि मला न्याय देतील असं माझं मत आहे. हे बघा, पक्षामध्ये अशा गोष्टी होत राहतात. ज्यावेळी आपण महायुतीत लढतो आणि गेली 40 वर्ष मी राजकारणात आहे, त्यामुळे एक प्रगल्भ राजकारणी म्हणून जर आपल्याला स्वतःला एस्टॅब्लिश करायचं असेल तर अशा प्रकारच्या गोष्टींना सामोरं जावं लागते, हे माहिती आहे. यापूर्वी देखील याचा अनुभव घेतलेला आहे. त्यामुळे माझ्यासाठी काही नवीन नाहीये, पण लढण्याची खूप मोठी इच्छा आहे, मनोमन इच्छा आहे आणि जिंकून येण्याची देखील ठाम आत्मविश्वास आहे. तुम्ही नाराज आहात, थोडंसं तुम्हाला कुठेतरी वाईट वाटलं की एवढी तयारी करून नोंदणी आणि मित्र पक्षाने अशी उमेदवारी द्यावी? हे बघा, नोंदणी कोणाची किती आहे हे तर नोंदणीची शेवटची आकडेवारी ज्यावेळी येईल त्यावेळी कळेल. आणि तुम्ही जास्त नोंदणी केली का मी जास्त नोंदणी केली यापेक्षा पदवीधर कोणाला कौल देतात, पदवीधरांच्यासाठी कोण योग्य उमेदवार आहे, त्याचं काय काम आहे, हे ज्यावेळी पदवीधर ठरवेल त्यावेळी त्याचा विजय निश्चित होतो. यापूर्वी देखील माझ्या विरुद्ध अमरजित सिंह मनहास काँग्रेसचे उभे राहिले होते. अतुल शहा हे स्पॉन्सर्ड उमेदवार माझ्या समोर जैन समाजाकडून उभे राहिले होते. शिवाजीराव लांडगावडे होते. अशी चौरंगी फाईट असताना देखील मी पहिल्या वेळी निवडून आलो. त्यामुळे मला या सगळ्याचा अनुभव आहे आणि मी निश्चित शिंदे साहेबांनी ही सीट जिंकून देईल असा मला आत्मविश्वास आहे.
वेळ पडेल याची. नाही आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षांनी काय करावं, कोणाला उमेदवारी द्यावी हा त्यांचा प्रश्न आहे. त्यामुळे कोणी उमेदवार असेल तरी पण लढण्याची क्षमता आहे. पूर्ण ताकदीशी या हजबऱ्याला जुने सहकारी तुम्ही या प्रक्रियेत काम केलं, काय वाटतं किती सक्षम उमेदवार? हे बघा, ज्यावेळी आपण एखादी निवडणूक लढतो त्यावेळी समोर कोण आहे यापेक्षा आपण ती निवडणूक कोणत्या रणनीतीने लढतो हे महत्वाचं असते. आणि ते माझे जुने मित्र होते, त्यांनी माझ्यासाठी देखील काम केलं होतं पूर्वी. हे सगळं बरोबर असलं तरी आज ते विरोधक आहेत. आणि पदवीधरची निवडणूक ही एक सुसंस्कृत निवडणूक आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचं जे काही भाष्य होईल ते माझ्याकडून सुसंस्कृतच असेल. कोणावरती अश्लाघ्य टीका किंवा कमरेखालची टीका होणार नाही असा मी माझ्या पदवीधरांना मतदारांना विश्वास देतो. मी यापूर्वी देखील कालच पुढारीच्या याच्यात सांगितलं की मला असं वाटतंय की मोदी साहेब पुन्हा एकदा तिसऱ्यांदा या देशाचे पंतप्रधान होतील, यामध्ये तिळमात्र शंका नाही. आणि मुंबईमध्ये देखील भारतीय जनता पक्ष म्हणजेच आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुती प्रचंड मोठा विजय मिळवेल याबाबत खात्री आहे. तर दीपक सावंत हे मुंबई पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.